74च्या दरम्यान आम्ही शिराळ्यामध्ये पहिला मोर्चा काढला, रस्ते नाहीत म्हणून. त्याने आम्हाला असं हेटाळलं, तुम्हाला काय रे म्हटलं, अजून काय कळत नाही, निघाल्या उमेदवारी मागायला आलाय, तुम्हाला असलं काही नाही, बघतो जमलं तर, नाही तर जावा घरला. तिथून परत आलो आणि देशमुख साहेबांच्यावर आम्ही धूर काढला. ते पाकच आपल्याला विचारत नाही, कशाला तुम्ही काल अपक्ष निवडून आलाय, आपण जिल्हा परिषदे अपक्षच करू. 15 पैकी 11 लोक निवडून आलो आम्ही अपक्ष. पण शालेय शिक्षणाचा मंत्री वेगळा झाला, उच्च शिक्षणाचा मंत्री झाला, सचिव वेगळे झाले, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मध्ये 2 भाग झाले, जिल्ह्याला 2 शिक्षणाधिकारी आहेत. पण त्यावेळी एवढी क्रांती झाली आपल्या तालुक्यामध्ये की आम्ही 8 पैकी 5 अपक्ष निवडून आलो आणि पुणे विभागामध्ये आम्ही 21 अपक्ष झालो. नाही म्हणले, आपली कामं करून घ्यायची असेल तर आताच्या सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. मनोहर जोशी आमचे मुख्यमंत्री, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री, काँग्रेसमधनं बाहेर पडून पक्ष काढलाय, तुम्ही अपक्षांनी चांगलं काम केले आणि मला त्याचं पूर्ण आहे, तुम्ही आम्हाला पाठिंबा देणार आहे, आमच्या पक्षात या. तालिका सभापती म्हणून होतो, निरनिराळ्या कमिटीवर, महत्वाच्या कमिटीवर, लोकलेखा समिती असेल, पंचायत राज समितीमध्ये देवेंद्र फडणवीस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी सांगितले की शिवाजीराव, तुमचं काम आम्हालाही माहिती आहे सगळं, तुम्ही आमच्या बरोबर या. आणि नितीन गडकरी माझे मंत्रीच होते, त्यामुळे त्यांचं माझं काम म्हणजे त्यांनी मला फ्री हँडच ठेवलं होतं. पराभव झाल्यानंतर 1.5 महिना झाला, तोपर्यंत ज्यांनी बंडखोरी केली त्यांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं. मग आम्ही म्हणतो, मग बंडखोरी कोणाच्या सल्ल्याने झाली? जयंत पाटील आणि पवार साहेब एकच आहेत ना. अजितदादांच्याकडे गेलो तरी आग्रहानं ते बोलतात, आमच्या देवेंद्रांच्याकडे तीच पार्श्वभूमी आहे, त्यांना तर प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी मला विरोध, म्हणजे असे त्यांनी, पण त्यांना मात्र आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये मदत. आम्ही भाजपमध्ये असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 48 गावं वाळव्यातले आहेत आणि आमची बाकी सगळा तालुका शिराळ्यातला आहे. वाळव्यामध्ये आमचाही गट आहे आणि जयंतरावांचाही मोठा गट आहे. आता आम्ही एकत्रित आहोत. नाही, आज राष्ट्रवादी, ते बी पवार, त्याच्यात 2 आहेत राष्ट्रवादी. पवार म्हणजे शरद पवार. हाय, हॅलो, नमस्कार, मी ओमकार. तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत कट टू कट विथ हॅलो, आपला स्पेशल सेगमेंट. शिराळा विधानसभा मतदारसंघातलं एक मोठं नाव ते म्हणजे शिवाजीराव नाईक. खरं तर या नावाचा उल्लेख केल्यानंतर अनेक वर्ष सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नावाला एक वेगळं वलय, उत्तम वक्तृत्वशैली आणि एक संयमी नेतृत्व, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतात, वेगवेगळे किस्से उलगडले जातात आणि असेच किस्से आणि असे चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजीराव नाईक साहेब. चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा असेल की तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर नेमकी सुरुवात कुठून झाली? सुरुवात ह्या सामाजिक कार्यामध्ये येण्याच्या मागची पार्श्वभूमी अशी की नकळत कसं ना, सार्वजनिक प्रश्नासंदर्भात, भागातल्या अडीअडचणी संदर्भातची ही पार्श्वभूमी आम्ही अंगीकारण्याच्या अगोदर विद्यार्थी दशेपासूनच आम्ही थोडंसं चळवळीमध्ये आहोत. बरं. राजाराम कॉलेजला आम्ही शिक्षण घेत असताना, राजाराम कॉलेज हे कोल्हापूरमधलं, पण त्या ठिकाणी मला 67ला जनरल सेक्रेटरी म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांनी सगळ्या मला काम करायची संधी दिली, निवड केली आणि त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी त्याच्यामध्ये काम करू लागलो. त्यामुळं विद्यापीठातलं काम अधिक आमचं असणारं, विद्यार्थ्यांच्या चळवळ, कॉलेजमधल्या असणाऱ्या जिमखान्याच्या निरनिराळ्या ॲक्टिव्हिटी, त्या पार्श्वभूमीवर थोडंसं आम्हाला त्यामधली ओढ थोडीशी होती. त्यानंतर मी BSc झालो आणि आमची प्रापंचिक किंवा घरची अडचण लक्षामध्ये घेऊन वारणा कारखान्यामध्ये सर्व्हिसला लागलो. वारणा कारखान्यामध्ये काम करत असताना तिथलं तात्यासाहेब कोऱ्यांचं काम, त्यातले असणारी एकंदरीत, आणि आम्ही सभासदच होतो, आमचे वडील वगैरे सभासद होते आणि सांगली जिल्ह्यामधले आम्ही असल्यामुळं वसंतदादांचं काम वगैरे हे आम्ही ऐकून किंवा निरनिराळ्या माहितीमधून आमच्या पुढं होतं. आणि मग तिथल्या कारखान्यामध्ये काम करत असताना थोडंसं असं वाटू लागलं की आपल्या भागातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. निरनिराळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, त्यातल्या विद्यार्थ्यांना वगैरे तिथे शिक्षणाच्या सोयी नाहीत, सवलती नाहीत. आपण त्यामध्ये जरा उतरलं तर अधिक चांगलं होईल आणि म्हणून आम्ही ती नोकरी सोडली आणि तालुक्यामधल्या ह्या कामकाजाच्या दृष्टीनं थोडंसं काम करू लागलो. भागामध्ये आम्ही असं फिरत असताना वगैरे हे नवीन तरुण मुलं, काय कॉलेजचे त्यावेळचे सहकारी, हायस्कूलमध्ये असणारा त्यावेळची मिळालेली, इस्लामपूरला मी माध्यमिक शाळेत होतो आणि आमच्या शिराळ्यातले बरेच विद्यार्थी त्या हायस्कूलला असायचे, त्यांच्या गावी जाणं, त्यांच्याशी बोलणं, त्यामुळं त्या सगळ्यांच्या मार्फत आपण या तालुक्यातले विविध प्रश्न आहेत ते कसे हाताळता येतील आम्ही प्रयत्न करू लागलो. 74च्या दरम्यान आम्ही शिराळ्यामध्ये पहिला मोर्चा काढला, रस्ते नाहीत म्हणून. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या किंवा ह्यांच्या शाखा नाहीत, आम्हाला दवाखाने नाहीत काय या भागामध्ये. त्याचबरोबर
शेतीच्या पाण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बरोबर नाही, म्हणून शिराळा पंचायत समितीवर आम्ही पहिला मोर्चा काढला. आणि त्याला एक 700-800 लोक भागामधले आले. आणि त्यावेळी आमच्याच भागातले नेते मंडळी होते, त्यांच्या विरोधात असं नाही, फक्त सरकारकडून आणि जिल्हा परिषदकडून आमच्या सुविधा आम्हाला मिळत नाही, हे थोडंसं चळवळीतून आम्ही ते थोडंसं भासवलं. या चळवळीमध्ये ओढ लागली आणि कुठल्याच सुविधा नव्हत्या आमच्याकडे. सायकलनं फिरणे भागामधून, त्या गावच्या सरपंचांना भेटायचं, त्यांच्याबरोबर यायचं, पुन्हा इथलं त्यांचे काही प्रश्न असले तर ते आपले कागदावर लिहून घ्यायचे, त्यांचा अर्ज तयार करून द्यायचा. आणि हे थोडंसं त्या चळवळीमध्ये राहिलो. साधारण त्यावेळीपासून थोडंसं त्या भागातल्या लोकांचं अधिक आमच्याकडे ओढ थोडीशी झाली बघण्याची म्हणा, की बाबा हे काम करणारी मंडळी आहे ती झाली. 79ला जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. आम्ही काँग्रेसकडेच पुन्हा उमेदवारी मागितली सगळ्यांनी. मग गेलो आम्ही मुंबईला भेटायला. ते आमचे एक सरपंच होते, त्यांना देशमुख साहेब म्हटले मी काय येणार नाही, कारण मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे आणि मी त्या मिटिंगला काँग्रेसच्या यानं दिसायला बरोबर नाही. राहू द्या म्हटलं. आम्ही गेलो. मी तिथे दादा माहीमला राहत होते, त्यांना भेटलो. दादा मला म्हटले, अरे बाबांनो तुम्ही आलाय, मला माहिती आहे आता, मी चांगला ओळखतोय तुला, खाली सगळी जिल्ह्याची मंडळी आलेत, आज आमच्या संध्याकाळपर्यंत चर्चा होईल आणि बघू काहीतरी तुम्हाला संधी देता येईल. त्यांना मिटिंगला जायचो गेले, त्यांना भेट म्हटले. भेटलो आम्ही तिथे. त्याने आम्हाला असं हेटाळलं, तुम्हाला काय रे म्हटलं, अजून काय कळत नाही, निघाल्या उमेदवारी मागायला आलाय, तुम्हाला असलं काही नाही, बघतो जमलं तर, नाही तर जावा घरला. तिथून परत आलो आणि देशमुख साहेबांच्यावर आम्ही धूर काढला की ते पाकच आपल्याला विचारत नाहीत, कशाला तुम्ही काल अपक्ष निवडून आलाय, आपण जिल्हा परिषदही अपक्षच करू. लढवले आम्ही सगळे. 15पैकी 11 लोक निवडून आलो आम्ही अपक्ष आपल्या ह्या मत. त्याच्यामध्ये मी जिल्हा परिषदला निवडून आलो आणि आमचे 2 दुसरे सदस्य आले, 2 फक्त काँग्रेसचे निवडून आले आणि पंचायत समितीचे बहुतांशी सगळे आमचे आले निवडून, 1, 2, 3 सोडले तर. राज्यामध्ये शिक्षण विभागाचे 2 भाग झाले सरळ, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण. शालेय शिक्षणमध्ये पूर्वी एकच शिक्षण होतं सगळं, कॉलेजचे जरा उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षण सगळं. पण शालेय शिक्षणाचा मंत्री वेगळा झाला, उच्च शिक्षणाचा मंत्री झाला, सचिव वेगळे झाले, डायरेक्टर ऑफ एज्युकेशनमध्ये 2 भाग झाले, शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण. जिल्ह्याला 2 शिक्षणाधिकारी आले, प्राथमिक आणि माध्यमिक. तालुक्याला गट शिक्षणाधिकारी पदच नव्हतं, तालुक्याला गट शिक्षणाधिकारी आले. त्यामुळं वरून सगळ्या तालुक्यापर्यंत त्याला एक वर्ग झालं आणि त्याचा परिणाम चांगला झाला. आणि हे करत करत असताना 95ला पुन्हा विधानसभेच्या निवडा लागल्या. राहायला मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे ते उत्स्फूर्त वातावरण चाललं, मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून आलो. पण त्यावेळी एवढी क्रांती झाली आपल्या तालुक्यामध्ये की आम्ही 8पैकी 5 अपक्ष निवडून आलो जिल्ह्यामध्ये, आणि ते सगळे जिल्हा परिषदमधले होते. आणि पुणे विभागामध्ये आम्ही 21 अपक्ष झालो. नाही म्हणले, आपली कामं करून घ्यायची असेल तर आत्ताच्या सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. मग मनोहर जोशी आमचे मुख्यमंत्री, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री, त्यांनी आग्रह धरला तुम्ही या. मग आम्ही एकच कंडिशन घातली त्यांना, आमची मतदारसंघातली कामं आपण करा, आम्ही तुम्हाला सगळं सहकार्य करू, आम्ही करा असं आम्ही सांगितल्यावर त्यांनी होकार दिला. आणि प्रामुख्यानं आमच्या सगळ्यांचं एकच काम होतं की शेतीला पाणी. त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती त्यातनं झाली. निव्वळ अपक्ष. मनोहर जोशींनी पुण्यामध्ये कृष्णा खोरे विभागाच्या त्या महामंडळाची निर्मितीचं ऑफिस खोललं, त्यावेळी जाहीर बोलून दाखवलं की अपक्ष आमदारांच्या आग्रहास्तव हे मंडळ आपण केलेलं आहे, त्याला आता पैसा कमी पडून देणार नाही. तुमचा हा जो प्रवास होता तो आम्हाला थक्क करणार आहे. तुमचा इतिहास पाहिला तर तुमची सुरुवात कशी होती, सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत. आता आपण यात कट्टू विधानसभा निवडणुकीकडे 2019चा जर विषय काढला तर तुम्ही म्हणला तर की चंद्रकांत पाटलांमुळे माझा पराभव झाला. नेमकं प्रकरण काय होतं? चंद्रकांत पाटलामुळे असं नाही, पक्षानं ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे होतं आमच्याकडं, त्यानं कसं आहे, जे अपक्ष म्हणून आमच्या विरोधात उभा राहिले त्यांनी अपक्ष म्हणून लढवल्याबद्दल आमचा त्यांच्याबरोबर ठपका नाही. काय आम्ही जर त्यावेळी 95ला अपक्षामध्ये लढवलो नसतो तर आम्ही आमदार झालो नसतो. कोणाला तरी वाटलं की
पक्षाने उमेदवारी देत असताना आमची पार्श्वभूमी सगळी लक्षामध्ये घेऊन, कारण मी मंत्री म्हणून केलेलं काम, त्यानंतर पुन्हा आमदार म्हणून केलेलं काम, सभागृहामध्ये आम्ही, आणि मी परत तालिका सभापती म्हणून होतो, निरनिराळ्या कमिटीवर, महत्त्वाच्या कमिटीवर, लोकलेखा समिती असेल, पंचायत राज समितीमध्ये सगळ्या महाराष्ट्रभर फिरून आम्ही चांगलं, म्हणजे ते सगळी पार्श्वभूमी होती. आणि ते ओळखून आम्हाला त्यावेळी देवेंद्र फडणवीसच पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी सांगितले की शिवाजीराव, तुमचं काम आम्हालाही माहिती आहे सगळं, तुम्ही आमच्याबरोबर या. आणि नितीन गडकरी माझे मंत्रीच होते, त्यामुळे त्यांचं आणि माझं काम म्हणजे त्यांनी मला फ्री हँडच ठेवलं होतं. त्यावेळी मी मंत्री झालो आणि मी सार्वजनिक बांधकाम आणि स्टेट एक्साईज मला मिळालं. पण 19चा जर विचार केला तर तुम्ही जे स्टेटमेंट केलं होतं त्यात कितपत तथ्य, म्हणजे खरंच तसं झालं होतं का? चंद्रकांत पाटलांमुळेच तुमचा पराभव झाला होता का? त्यांच्यामुळे पराभव झाला असं मला म्हणायचं नाही. विषय कसा झाला की मला पक्षाने उमेदवारी दिली, आमच्या देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा नितीन गडकरी साहेब किंवा त्या सगळ्यांनी, आणि हे होतेच आमचे चंद्रकांत दादा त्यातले मंत्री म्हणून वगैरे असल्यामुळं. पण ज्यावेळी बंडखोरी झाली इथं, आता ती बंडखोरी केली त्यांनी, काही मतं खाली थोडीशी वगैरे, हा भाग त्यातला आपण जरा वगळू आपण. पण त्यानंतर माझा पराभव झाला, म्हणजे 19ला पराभव झाल्यानंतर दीड महिना झाला, तोपर्यंत ज्यांनी बंडखोरी केली त्यांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं. नुसतं पक्षामध्ये घेतलं नाही, त्यांना राज्य लेवलच्या असणाऱ्या कमिटीमध्ये त्यांना पक्षाचं काहीतरी ही पदं दिली. आमची भूमिका एवढीच होती चंद्रकांत दादांच्या बरोबर की निदान बोलवून घ्यायचं, शिवाजीराव ते तुमच्या विरोधात जरी लढले असले तर त्यांची आता आपल्याबरोबर काम करायची इच्छा आहे, तुमचं काय मत आहे त्यांना, आपण घेऊया का त्यांना? काय नाही, घेतले त्याला. मग आम्ही म्हणतो मग बंडखोरी कोणाच्या सल्ल्याने झाली हे काय, आम्ही कोणी याला काय शिक्का मारायची काय गरज नाही. तुम्ही न विचारता आम्हाला त्यांना घेताय. मी आमदार होतो म्हणजे तसं, आणि आम्ही 4 वर्ष 4 टर्म इथं मी हे केले, म्हणजे आमच्या चंद्रकांत दादांच्या कितीतरी पटीनं आम्ही आमच्या मतदारसंघात काम केले. त्यांना आजसुद्धा कुठल्या ते आमचं हसन मुश्रीफ बोलत आहे त्याच्यात काही चुकीचं नाही की त्यांनी ग्रामपंचायत निवडून दाखवावी उभा राहून कोल्हापूर जिल्ह्यात. ही पार्श्वभूमी, आम्हाला त्या वादात जायचं नाही. आमची वादाची भूमिका एवढंच, तुम्ही एखाद्याला पक्षामध्ये घेत असताना, आम्ही होतो ना पक्षात, आम्ही काही पक्षाच्या बाहेर पडलो नव्हतो. आम्हाला विचारायला पाहिजे होते की बाबा आपण ते येत आहेत घेऊया. बरं घेतलं त्याने, पण आम्ही आणि त्यांनी पुन्हा काही 4-2 मिटिंगला आम्ही एकत्रित बसून आम्ही काम करत होतो. पण पुन्हा ते साईड ट्रॅक करणं असं थोडंसं चालू झालं. कदाचित त्यांना असं वाटत असेल की बाबा शिवाजीराव नाईकाला आणखी जवळ करण्यामध्ये पुन्हा तो आपला एखादा स्पर्धक होईल, त्याच्यापेक्षा आपला बाजूलाच करूया. जयंत पाटील साहेबांनी सांगितलं होतं की शिवाजी नाईक नक्कीच आमच्या घरी परत येतील, म्हणजे आमच्या पक्षात परत नाही. ते असं आहे, जयंत पाटील आणि पवारसाहेब एकच आहेत ना, त्यांचं त्यांचे जवळचे सगळे. कारण सांगली जिल्ह्यातला कुठलाही निर्णय करायचा असेल तर जयंतरावांच्याशी बोलल्याशिवाय पवारसाहेब काही निर्णयच करू शकत नाही. काय तुमचं मत आहे? त्यावेळी जयंतरावांनी त्यांना होकार दिला ना, त्यांना बरोबर घेतला आपण तर सगळ्यांनी आपल्याला आणखी चांगलं. आणि जयंतरावांना माहिती आहे किंवा शिराळ्यामध्ये शिवाजीराव नाईक आपल्याबरोबर आणि आला तर आपल्या पक्षाची ताकद आणखी वाढेल. शिवाजीराव नाईक यांचं राजकारण अस्थिर राहिलं, म्हणजे त्यांनी बरेच पक्ष बदलले. त्यामुळे झालं असं की राजकारणात म्हणावा तितका स्कोप किंवा राजकारणात म्हणावं तितकं यश त्यांना मिळालं नाहीये, असं तुम्हाला कधी वाटलं का? नाही, राजकारणामध्ये यश तुम्हाला, म्हणजे अस्थिरता निर्माण झाली तुमच्या राजकारणामध्ये, असं तुम्हाला कधी वाटलं? नाही, असं नाही का वाटत. आम्ही आता आमदार असलो नसलो तरी आमचं काम होते ते काय, आणि कोणी अडवते नाही. उलट तरी आम्ही आता कुठल्याही मंत्र्यांच्याकडे गेलो किंवा इथं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेलो, जिल्हा परिषदमध्ये गेलो. आता जिल्हा परिषदमध्ये मीच अध्यक्ष होतो त्यामुळे काही प्रश्नच नाही. पण कुठंही कसलेही बाबा तुम्ही सध्या आमदार नाही, तुम्ही आता पक्ष बदलून दुसऱ्यावर गेला त्यामुळे त्याचं काही नाही. उलट ते या करून आपल्याला आग्रहाने बोलवतात. अजितदादांच्याकडे गेलो तरी आग्रहानं ते बोलतात. आमच्या देवेंद्रांच्याकडे तीच पार्श्वभूमी आहे. परवा इथं पतंगरावच्या कार्यक्रमामध्ये नाना पटोलेंना बोलवून घेतले. ते नाना पटोले माझ्या कमिटीत, मी स्थानिक स्वराज्य संस्थेचे
जी कमिटी आहे पंचायत राज, त्याचा मी अध्यक्ष होतो, त्यात ते सदस्य होते. त्यांनी बोलवल्या. ते मला म्हणायला लागले, शिवाजीराव तुम्ही आमचे अध्यक्ष होत आहे, या ना आमच्याकडे एकदा भेटायला. तर म्हटलं साहेब तुमच्याकडे तर येणं आम्हाला अडचणीचं होईल, आम्ही हाय तर आपलं सुखी आहे, काय कशाला काळजी करताय. आता आम्हाला सोयीचं काय, भाजपमध्ये आपणाला या पद्धतीनं थोडा दुजाभाव मिळतो ना. आता पवारसाहेबांच्या बरोबर आम्ही काम करायचं नक्की केलं ना, तर त्यांच्याबरोबर तुम्ही शरद पवार साहेबांचं नाव काढलं, मग तुम्ही आधी भाजपत होता, मग राष्ट्रवादी शरद पवार गटच का पुन्हा एकदा? नाही, असं आहे, जवळीकता पवारसाहेबांचा जिल्हा परिषदमध्ये आम्ही असल्यापासूनचा आमचा संबंध कामाचा. आता बऱ्याच वेळा काही जिल्हा परिषदेच्या निर्णयाच्या संदर्भात पवारसाहेब तिथे आम्हाला बोलवायचे चर्चेला, काही अध्यक्षांना, बाबा असं असं आपणाला पंचायत राजमध्ये काही सूचना करायच्या आहेत, तुमचं मत काय वगैरे. एवढंच नव्हे तर 73व्या घटनादुरुस्ती करत असताना राजीव गांधींनी नॅशनल लेवलला काय तुमचं जिल्हा परिषदचे मत आहे, जिल्हा परिषद कशा पद्धतीनं कामकाज पंचायत राज व्यवस्थेचा असावं, त्याचं त्यांनी एक राष्ट्रीय परिषद घेतली होती. इतरांच्यापेक्षा निश्चितच त्यांची जवळीकता म्हणा किंवा एकमेक कामाने आम्ही एकमेकाशी ओळखतोय, बोलतोय, सगळं झालं. त्यामुळं कुणीतरी बोलायचं इकडं किंवा काय म्हणतो आपल्या एखाद्या आपल्या कुठल्या तरी, नाहीतर राजू शेट्टीला आम्ही 2 वेळ निवडून दिलंच ना. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर आता या 24च्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष दिलं तर नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल? तुम्ही इच्छुक आहात का निवडणूक लढण्यासाठी? आणि दुसरी गोष्ट त्याला जोडूनच प्रश्न असा असेल की विरोधकांबद्दल बोलायचं झालं तर महाडिक असतील किंवा आपले सतेज देशमुख असतील, नेमकं काय वाटतं त्यांच्याबद्दल तुम्हाला? नाही, आता तो पक्ष त्यांनी दोघांच्या मध्ये तो निर्णय करायचा आहे. आता महाडिक बी माझ्याबरोबर होते, पण फक्त एका निवडणुकीला. कोणत्या? फक्त 2004ला आमच्याबरोबर होते. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी मला विरोध केला. म्हणजे असे त्यांनी, पण त्यांना मात्र आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये मदत केली, जिल्हा परिषदला प्रत्येक ह्याच्यामध्ये. त्यामुळं त्याने शिवाजीराव देशमुखांच्या बरोबर आम्ही होतोच, त्यामुळे सत्यजितही आमच्याबरोबरच होते, त्यांना हे असं नाही. आता सत्यजित काँग्रेसमध्ये होते, त्यांनी आम्ही भाजपमध्ये असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यापासून ते भाजपमध्येच आहेत. त्यांनी पक्ष बदलायचा किंवा नाही हा तो त्यांचा विषय झाला, तर काय आम्ही त्याच्यावर बोलू शकत नाही. पण हे इकडं चंद्रकांत दादांच्या आशीर्वादाने इकडं घुसलेले आहेत महाडिक कंपनी. त्यामुळं ते त्यांच्या चंद्रकांत दादांच्या मार्फत त्याचा तो आग्रह राहणार की आम्हाला उमेदवारी द्या. किंवा मागच्या वेळी त्यांनी बंडखोरी करून ते बोलतात की आम्ही बंडखोरी करून सुद्धा इकते फलाना 35,000 मतं मिळवली, त्यांनी मिळवली, आम्ही 80,000 मतं मिळवली. म्हणजे असं काही त्यांनी म्हणायचं काही कारण नाही. पण त्या मुद्द्यावर ते भांडतायत की आम्हाला उमेदवारी द्यावी, कदाचित मिळेल त्यांना, म्हणजे नाही असं नाही. पण पक्ष पुन्हा विचार करेल. शिराळ्यात काय, आमच्या 2 भाग आहेत, 48 गावं वाळव्यातले आहेत आणि आमची बाकी सगळा तालुका शिराळ्यातला आहे. डोंगरामधले घेतलेले लहान मोठे वाडे, तिथले वेगळे प्रश्न, त्यांचे विरनाळ्या अडचणी, स्थानिक लोकांचे प्रश्न आहेत तिथे. त्यामुळं तिथे शिराळ्यातलं मतदान कोण घेणार आणि वाळवे तालुक्यातल्या 48 गावामधलं मतदान कोण घेणार ते तराजूत भारतीय जनता पक्ष बघेल. त्यात वजन कोणाचं जास्त भरेल त्याला एखादी उमेदवारी मिळण्याचा संभव आहे. असं नाही की वाळव्यातलं मतदान त्यांच्या बाजूला सगळे जाईल. वाळव्यामध्ये आमचाही गट आहे आणि जयंतरावांचाही मोठा गट आहे. आता आम्ही एकत्रित आहोत, त्यामुळं काही झाले तरी आमची ताकद वाळव्यातली ही जास्तच आहे. 2 दिवसापूर्वी एक न्यूजमध्ये ऐकलं होतं की तुमची विनोद तावडे साहेब सोबत चर्चा झाली, त्या गोष्टीबद्दल बोलायचं नाही. त्याच्यात आता तुम्ही त्याचा वेगळाच हिथंच बसले होते. विनोद तावडे साहेब 95 पासून मला ओळखतात. मग ती चर्चा नेमकी राजकीय होती? नाही, खाजगी. त्याने तिथला त्यांचा मेळावा संपल्यानंतर त्यांनी विचारल्या होते शिवाजीराव नाईक शिराळ्याचे कुठं आहेत, तर ते म्हणले शिराळ्यातच आहेत. आणि आम्ही एका लग्नाला निघालो होतो, इथंच बसलो होतो बाहेर सगळे. त्यांचा अचानक फोन आला, शिवाजीराव कुठं आहे, तर म्हटले मी साहेब घरीच आहे. मग घरीच आहे, मला तुमची तब्येत बरी नव्हती असं मध्ये समजलं होतं. तर म्हटले आता ठीक आहे, मी आहे बरोबर, मग मी येणार आहे भेटायला. तिथनं आले ते इथंच आले, सरळ इथं बसून चहा बिस्किट घेतली, झालं. तर ते बाहेर तुमचे लोक होतेच, त्यांनी मग काय आज केले झाले, असंच दारबंद केलं होतं.
बरं आम्ही एकटे नव्हतो, आमचे 2-4 लोक आम्ही बसलो होतो इथं. म्हणजे बाबा का तर दोघंच बसलो होतं असं काही नाही. आम्ही त्यांनी त्यातला कसलाही विषय काढला नाही. आणि विनोद तावडे साहेब मंत्री असताना शिक्षण मंत्री होते ते. मी हे पाठ्यपुस्तक मंडळातले विषय घेऊन त्यांच्याशी भांडत होतो ना. म्हणजे त्यावेळी मी पाठ्यपुस्तकात नव्हतो, मी त्यावेळी आमदार होतो. पण तशी आमची घसट होती. त्यांच्या घरीसुद्धा आम्ही मुंबईमध्ये जाऊन कधी कधी चर्चा पक्षा लेवलला त्यावेळी पक्षात होतो. पण हे होतं त्या विनोद तावडेंनी हे विषयही काढला नाही. बाहेर तर सगळ्यांशी बोलले, राजकीय काय काय नाही. त्यांना एकदा आमचा काय ते मुंबईचे आशिष शेलार ते एकदा असे कोल्हापूरला निघाले होते. ते हिथं आता आले आणि इथून मला भेटून गेले. इथनं शंभूराजे येतात. म्हणजे आपल्याला ह्या विरोधी ह्याच्यामधले कोणी इकडं आलं आणि इथं शिराळ्यामध्ये येताना साधारण त्यांना माहिती आहे बाबा हे शिवाजीराव आहे का इथं का कुठं काय बाहेरगावी गेले. येतात, बोलतात, चहा घेतात. कुठं आमची मुंबईला सांगलीला ह्याला भेट झाली. आता परवा बोललो नाही ते नाना पटोले, ते आता पक्षाचे अध्यक्ष आहेत. नाना पटोले तसं आम्हाला ज्युनियर. नाना पटोलेच्या गावात आम्ही गेलो. मी पंचायत राज कमिटीचा अध्यक्ष असताना आमचा दौरा होता तिकडे, त्यावेळी त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं होतं. आपल्या या सगळ्या सेगमेंटचा एक स्पेशल सेगमेंट असतो की रॅपिड फायर नावाचा. मी तुम्हाला 2 ऑप्शन देईल, त्यातलं तुम्हाला एक पटकन निवडायचे. चहा का कॉफी? तर चहा. चित्रपट का नाटक? नाटक मध्ये. शिराळा का मुंबई? आता सध्या शिराळा. राष्ट्रवादी का भाजप? नाही, आज राष्ट्रवादीच. ते बी पवार. बरं, त्याच्यात 2 आहेत राष्ट्रवादी. पवार म्हणजे शरद पवार, त्याच्यात दुसरेही पवारच आहेत. हा म्हणजे त्यात आणि पुन्हा गपलत नव्हतं. आमदार का मार्गदर्शक? आता आज तर मार्गदर्शकच आहे मी. ठीक आहे. मला वाटतं की या सगळ्या चर्चेला तुमचा जो इंटरेस्टिंग प्रवास होता तो आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून सांगितला. तुम्ही जो वेळ दिला आम्हाला हॅलो महाराष्ट्राच्या टीमला, त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडून मी आपला खूप खूप आभारी सर. धन्यवाद सर. अच्छा, धन्यवाद. नमस्कार.